मित्रांनो, राज्याचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार पीक विमा योजनेवरती म्हणजे मोठ्या प्रमाणावरती वक्तव्य करत आहेत आणि पीक विमा योजनेमध्ये कशा प्रकारे घोळ केला जातो आणि शेतकऱ्याची लूट कशा पद्धतीने केली जाते या संदर्भात राज्याचे माजी कृषी मंत्री असलेले आणि सध्याचे सत्ताधारी पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी नेमकं विधानसभेमध्ये काय ते बोललेले आहेत पीक विम्यासंदर्भात ऐका. आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबतीत तर आता ज्या वेळेस 50%च्या आत आणेवारी आली तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण त्यांना नुकसान भरपाई देताना पीक विमा द्यायलाच पाहिजे. कारण की पीक विम्याचा आधार काय करणार, तो आधार म्हणजे त्याचा जो नजरी पाहणी असती, त्यानंतर अंतिम पाहणी केल्या जाते, तहसीलदार महोदय त्याची घोषणा करतात आणि त्या माध्यमातून जिल्हाधिकारी त्याची माहिती सर्व माहितीच्या प्रेसमध्ये असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाला असेल ते देतात. शेतकऱ्याला वाटतं की मला आता पीक विमा मिळणार आहे, परंतु दुर्दैवाने कंपन्याचे लोक जे असतात ते आपला कलेक्टर जो असतो तो IAS ऑफिसर असतो, क्लास 1 अधिकारी, तहसीलदार सुपर क्लास 1 अधिकारी असतो, परंतु विमा कंपन्याचे जे लोक आहेत ते कदाचित पाहिलं तर कोणी 12वी पास आहे, कोणी BA फर्स्ट इयरला आहे, कोणी सेकंड इयरला आहे आणि तो याचा मूल्यमापन करतो का किती झालं. आणि आपला जो कृषी अधिकारी असेल किंवा त्या ठिकाणची आपली सरकारची यंत्रणा जी बोलते त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तर याच्याबद्दल ही आपण थोडा बारकाईने एखादी कमिटी नेमावी आणि एखाद्या कमिटीने नेमल्यानंतर आता प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, मंजूर महाराष्ट्र सरकारचा अर्धा, केंद्र सरकारचा अर्धा पैसा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा, तिन्ही मिळून आपण जे नुकसान देतोय त्या नुकसानमध्ये त्याचा डिसाईड करण्याचा अधिकार त्या साध्या 5,000 किंवा 7,000 रुपयाचा कर्मचारी करतो. तो कधी कधी शेतकऱ्याशी चिरीमिरी करतो, त्याच्याशीही पैसा मागतो, तुला मी आता या विमामध्ये बसवतो आणि विमामध्ये बसवण्याचे पैसे घेतो. हे प्रेसमध्ये आला, टीव्हीवर आला, वर्तमानपत्रामध्ये आला, अर्जुनराव हे अशा पद्धतीने शेतकऱ्याची अडवणूक पिळवणूक करणारे जे लोक आहे यांच्यापासून आपल्याला कायद्याने काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागल. आणि नुकसान भरपाई देण्याची पद्धत काय का 120% म्हणतात, 110% म्हणतात नुकसान देणं, 100% पैसा तर आपल्या सरकारचाच आहे, 50% केंद्राचा, 50% राज्याचा आणि त्याच्यावर 10% पैसे देतात ते त्याचा वरचा असलं परत सरकारने द्यावं. तर मग ही विमा योजनेचा अर्थ काय. थोडा मी अध्यक्ष महोदय जे बोलू लागलो जबाबदारीने बोलू लागलो, कारण की मीही कृषी मंत्री राहिलेलो आहे, मला याची बारकाईने माहिती आहे का 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा तोही बंद झाला. आता सरकारला तो पैसा शेतकऱ्याला भरावा लागतं 1 रुपया, पण त्यावेळेस नाम मात्र रजिस्ट्रेशन फीस ठेवली होती, याची ही नोंद घ्यावी. आज आपण बघतोय का शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये, मका कापसाची CC. मित्रांनो, पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांची कशा पद्धतीनं पीक विमा कंपनीचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, कशा पद्धतीनं लूट करतात आणि शेतकऱ्यांकडेच पैशाची मागणी करतात हे माजी कृषी मंत्री आणि सध्याचे सत्ताधारी आमदार हे सांगताना तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, ही परिस्थिती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे. प्रत्येक म्हणजे जिथं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पीक विमा योजना राबवली जाते आणि शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं पैशाची मागणी देखील केली जाते. आधीच संकटात असलेला शेतकरी आणि पीक विमा कंपनीचे अधिकारी अशा पद्धतीने शेतकऱ्याला जर पैशाची मागणी करत असतील तर नेमकं हे सरकार करतंय काय. आणि सत्ताधारीच पक्षातले आमदार जर त्यांच्या योजनावरती म्हणजे त्यांना देखील या गोष्टी माहिती असून सुद्धा जर त्याच्यामध्ये बदल होत नसतील तर नेमकं राज्य सरकारचं चुकतंय कुठं, हा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. धन्यवाद.